भाजपचं कारस्थान यशस्वी होऊ नये, महाविकास आघाडीत फूट पडू नये आणि विधानसभेला सुद्धा या लबाड कोल्ह्यांचा पराभव व्हावा म्हणून हे तुम्हाला सांगत राहणार आहे, विधानसभा होईपर्यंत सांगत राहणार आहे. आणि हे सत्य आहे. हल्ली काय झालंय, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करून निवडणुका जिंकायच्या, लोकांना काहीतरी भ्रमात टाकायचं, असे धंदे होतात. हे धंदे आता बंद व्हायला हवेत म्हणून मी हे बोलतोय. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या कामगिरीला सलाम, शरद पवारांच्या कामगिरीला सलाम, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी जी असामान्य अशी कामगिरी केली त्याला सुद्धा सलाम. मतदारांना लक्षात राहा, रात्र वैऱ्याची आहे आणि हा वैरी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत, तेव्हा सावध राहा. आज मी बोलणार आहे उद्धव ठाकरेंबद्दल. उद्धव ठाकरेंबद्दल विशेषत्वानं बोलायची गरज काय असं तुम्हाला वाटेल. या सगळ्यांना उद्धव ठाकरे तर जिंकलेले आहेत, पण निकाल लागताच भाजपने आणि काही काँग्रेसवाल्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल कुजबूज करायला सुरुवात केली. हा एका व्यापक कारस्थानाचा भाग आहे असं मी या क्षणाला म्हणणार नाही, पण असू शकतो एवढंच तुम्हाला सांगेन. म्हणून उद्धव ठाकरेंनी नेमकी काय भूमिका बजावली या निवडणुकीत ते तपासणं आवश्यक आहे. मग या अफवा किती खोट्या आहेत आणि उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा बदनाम करण्याचा कसा प्रयत्न आहे हे तुमच्या लक्षात येईल. पण मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही छोट्या छोट्या बातम्या ऐकवतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. भाजपला 241 जागा आहेत, बहुमत हे 273 आहेत, हे लक्षात घ्या. NDAच्या कुबड्या घेऊनच भाजप सत्तेत येणार आहे आणि हे पंगू सरकार आहे. पंगू सरकारचं काय होतं हे आजच दिसलं. दिल्लीमध्ये चर्चा सुरू झाली की चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदींना अटी घालायला सुरुवात केली आहे. पहिली अट ही आहे की लोकसभेचे अध्यक्ष आमच्या पक्षाचे असतील. नंबर 2ची अट, अमित शहा हे गृहमंत्री असता कामा नयेत. आता यावर मोदी काय म्हणतात, चंद्राबाबू नायडू मोदींची काय चर्चा होते हे आपल्याला यथावकाश कळेल. पण या सरकारची अडचण काय आहे आणि ती कशी पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहे हे या बातमीतून आपल्याला कळतं. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी निवडून आले हे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं आहे, पण नरेंद्र मोदींचा जो लीड आहे तो भरपूर कमी झालेला आहे. गेल्या वेळेला 2019ला 4 लाखाचा लीड होता, आता हा लीड 1.5 लाखांवर आलेला आहे. आणखीन काही निवडणुकांमध्ये, पुढच्या निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मोदी जर एखाद्या दिवशी वाराणसीतून पराभूत झाले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. आणखी एक महत्त्वाची बातमी ही की अयोध्येमध्ये म्हणजे फैजाबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. बहुतेक प्रभू रामचंद्राला यांनी राजकारणासाठी आपला वापर केला हे आवडलं नसेल आणि प्रभू रामचंद्रांनीच हा पराभव घडवून आणला असेल, मला माहीत नाही, पण ही बातमीसुद्धा महत्त्वाची आहे. आणि शेवटची बातमी, सगळ्यात महत्त्वाची आणि ताजी बातमी की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क रडले पत्रकार परिषदेमध्ये. भाजपचा महाराष्ट्रामध्ये जो पराभव झाला, महायुतीचा जो पराभव झाला त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा व्हायला लागले. आता हे अश्रू खरे की खोटे मला माहीत नाही, माझ्याकडे काही पुरावा नाही, तोपर्यंत मी बोलत नाही. परंतु कसलेले नट जे असतात ते सवयीने, भूमिकेच्या सवयीने कधीही रडू शकतात किंवा डोळ्यामध्ये ग्लिसरीन घालूनसुद्धा रडू शकतात, एवढंच तुम्हाला सांगून ठेवतो. आणि नरेंद्र मोदी असोत किंवा त्यांचे शिष्य देवेंद्र फडणवीस असोत, हे कसलेले नट आहेत एवढंच लक्षात ठेवा. आता फडणवीसांनी असं म्हटलं आहे रडता रडता की मला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, मला पक्ष बांधायचा आहे आणि म्हणून विधानसभा निवडणुकीपर्यंत मला पक्षामध्ये पाठवा, मी तेच काम करीन. हे सगळं का करतायत ते? त्यांच्या डोळ्यात अश्रू का येत आहेत किंवा आणले जात आहेत किंवा कुणावर दबाव टाकण्यासाठी हे सगळं करतायत हे मी उद्या बोलणार आहे, मी आज बोलणार नाही. माझ्याकडे खमंग माहिती येते, काही लोकांशी बोलायचं आहे तेवढंच बाकी आहे भाजपमधल्या आणि इतर पक्षातल्या. या अश्रूंमागे राजकारण काय आहे हे मी तुम्हाला उद्या उलगडून सांगणार आहे. पण फडणवीस रडले ही सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. जेव्हा एखादा खलनायक रडतो तेव्हा ते खरं आहे की खोटं आहे हे तपासण्यापासून सुरुवात करायची असते. ते तपासून झालं की मी उद्या पुन्हा 7 वाजता तुमच्या समोर येणार आहे आणि फडणवीसांच्या अश्रूचा अर्थ सांगणार आहे. पण तोपर्यंत आपण वळूया उद्धव ठाकरेंकडे. मित्रहो, या निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी झाली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा विजय जबरदस्त आहे हेही आपल्याला माहिती आहे. जबरदस्त म्हणजे इतका जबरदस्त आहे की गेल्या वेळेला 2019ला भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या, त्या घसरून 9 वर आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या 31 वर गेलेल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 13, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 9, शरद पवारांना 8,
अपक्ष एक निवडून आलेला आहे, जो काँग्रेसचा आहे. विशाल पाटील जे निवडून आलेले सांगलीहून, ते महाविकास आघाडी सोबतच असतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ज्या जागा आहेत त्या आपण 32 मानायला काहीच हरकत नाही. या उलट महायुतीला भाजपच्या 9, शिंदेच्या 7, 16 आणि 17 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचा याच्यात दुप्पट विजय झालेला आहे. तरी सुद्धा काल निकाल लागल्याबरोबर रात्री सर्व जागांचे निकाल हाती यायच्या आधी एक अफवा सोडून देण्यात आली, आणि ही अफवा सोडवण्याची कला भाजपवाल्यांना चांगली अवगत आहे. त्यांनी अशी अफवा सोडून दिली की महाविकास आघाडीचे एवढे बडे नेते उद्धव ठाकरे, पण त्यांना तर 21 पैकी फक्त 9 जागा मिळाल्या. आता 9 जागा मिळाल्या असेल उद्धव ठाकरेंना, तर त्यांना महाविकास आघाडीचे नंबर 1 चे नेते का मानायचं? आणि 21 पैकी फक्त 9 जागा मिळाल्या असतील तर त्यामध्ये काय मोठं आहे? शिंदेना सुद्धा 7 जागा मिळाल्या. म्हणजे शिंदे सुद्धा 7 जागा जिंकून त्यांच्या लढाईमध्ये समर्थपणे उभे राहिलेत असं म्हणायला नको का? हे भाजपचे लोक, गोदी मीडिया, भाजपने विकत गेलेले लोक सतत पसरवत असतात. स्पष्ट आहे, शिंदे विरुद्ध ठाकरे लढाईमध्ये उद्धव ठाकरे पुढे आहेत, त्यांची सरशी झालेली आहे. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवल्या, अपेक्षेपेक्षा त्यांना कमी जागा मिळाल्या. माझी अपेक्षा होती उद्धव ठाकरेंना 13 जागा मिळतील, पण 4 जागा कमी झाल्या. काही लोकांची अपेक्षा होती की उद्धव ठाकरे 15 पर्यंत पोहोचतील, पण ते काय पोहोचलेले नाहीत. पण याचा अर्थ ते शिंदेपेक्षा कमकुवत झाले असं नाही. पण भाजपने हे पसरवायला सुरुवात केली, कारण भाजपला शिंदेंना राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवायचं आहे. 4 जागा मिळाल्या असत्या किंवा 3 तर शिंदे आजच संपले असते. पण आता विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्यात हवा भरायला पाहिजे, अजित पवारांमध्ये हवा भरायला पाहिजे, मग शिंदेमध्ये हवा भरायची तर उद्धव ठाकरेंना बदनाम करायला पाहिजे. म्हणून हे असं पसरवत आहेत. मी आज तुम्हाला सांगणार आहे की उद्धव ठाकरेंची स्वतःची सुद्धा थोडी निराशा झाली जागा कमी मिळाल्यामुळे. 9 जागा मिळाल्या आणि थोड्या फरकाने काही जागा गेलेल्या, अगदी थोड्या फरकाने. उदाहरणार्थ मुंबई उत्तर पश्चिम मधली जागा, जिथे अमोल कीर्तीकर लढत होते, ती जागा रवींद्र वायकरनी शेवटच्या क्षणी जिंकली. दिवसभर कीर्तीकरांचा लीड होता. शेवटी पोस्टल बॅलेट, पोस्टाने आलेली मतं मोजली आणि 46 मतांनी फक्त रवींद्र वायकरांचा विजय झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांना असं वाटतं इथे काहीतरी गडबड झालेली आहे, ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या विचारात आहेत. पण 46 मतांनी का होईना अगदी निसट्टा पराभव आहे. ही एक जागा होती. म्हणजे आज 9 जागा आहेत, या 10 झाल्या असत्या. 2 जागा उद्धव ठाकरेंच्या खात्रीच्या गेल्या, त्या म्हणजे तळ कोकणातल्या. एक सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात दुर्दैवाने नारायण राणे निवडून आले. नारायण राणेंचा पराभव होईल असं म्हटलं जात होतं, पण ते 48,000 म्हणजे कमी आहे मताधिक्य, त्यामध्ये निवडून आलेले आहेत. आणि दुसरीकडे म्हणजे रायगड मतदारसंघात बाजूच्या अनंत गीते निवडून येण्याची शक्यता होती, त्याऐवजी सुनील तटकरे निवडून आले. सुनील तटकरे शेवटच्या क्षणी काय जादू केली, कुणाकुणाला भेटले, हा एक संशोधनाचा विषय आहे. मी म्हटलं की मुस्लिमांची मतं मिळावीत म्हणून सुनील तटकरेंनी काय केलं हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे एकीकडे भाजपच्या बरोबर जायचं, मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्याची संगत करायची आणि शेवटी जाऊन मुसलमानांच्या पाया पडायचं आणि त्यांना खुश करायचा प्रयत्न करायचा. हा उद्योग सुनील तटकरेंनी केला का याचं संशोधन करावं लागेल. पण या 2 जागा गेल्या, नाही तर 10+2 या 12 जागा होत्या. त्याच्यानंतर औरंगाबादची जागा गेली आणि विदर्भातली एक जागा आणखीन गेली. विदर्भातली जागा गेली बुलढाण्याची, जिथे शिंदेचे प्रतापराव जाधव जे पूर्वी शिवसेनेचे खासदार होते, 3 वेळा निवडून आले होते, तेच पुन्हा निवडून आलेले आहेत. ही जागा सुद्धा जी आहे बुलढाण्याची, त्याच्यामध्ये प्रतापराव जाधवांना 3,49,867 मतं मिळालेली आहेत. आणि नरेंद्र खेडेकर, उद्धव ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर यांना 3,20,388 मतं मिळालेली आहेत. म्हणजे फक्त 29,000च्या लीडनी ही जागा गेलेली आहे. अशा निसट्ट्या लीडनी जागा गेलेल्या आहेत. वारंवार मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे कोकणातल्या 2 जागा, एक औरंगाबादची जागा, 3री जागा, एक अमोल कीर्तीकरांची जागा, 4थी जागा, अशा 4 जागा तर सरळ गेलेल्या आहेत. नाही तर उद्धव ठाकरेंची संख्या 13हून अधिक झाली असती. मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीतलेच काही नेते जेव्हा उद्धव ठाकरेंवर टीका करायला लागतात किंवा सोशल मीडियावर गॉसिप पसरवतात, बातम्या पसरवतात की उद्धव ठाकरे कसे कमजोर झालेले आहेत, तेव्हा चिंतेची बाब होते ती. जोपर्यंत भाजप अफवा पसरवत आहे तोपर्यंत ठीक असतं. भाजपची ती जुनी सवय आहे, कानफुसी करणं, एका कानाला दुसरं पसरवणं, ही संघाची जुनी सवय आहे. त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही, त्याचा मुकाबला करता येतो. पण काँग्रेस महाराष्ट्रामध्ये 13 जागा मिळाल्या म्हणून आलेत काही काँग्रेस नेते की त्यांनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी अनावश्यक जागा मागितल्या म्हणून त्यांना एवढा पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी 21 जागा लढायला नको होत्या,
त्यांनी काही जागा काँग्रेसला द्यायला हव्या होत्या वगैरे वगैरे वगैरे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे की निवडणूक फक्त आकड्यांचा खेळ नाही. शिंदेना आज 7 जागा मिळाल्या असल्या तरी यामध्ये शिंदेची मतं फक्त ठाण्यात आहेत. फक्त ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेची स्वतःची मतं आहेत. इतरत्र कुठेही शिंदेची मतं नाहीत. हे प्रतापराव जाधव बुलढाण्याला निवडून आले असले तर इथे सुद्धा प्रतापराव जाधव यांच्या वैयक्तिक संपर्कावर ते निवडून आलेले आहेत आणि भरपूर पैसा ओतलेला आहे. जिथे जिथे शिंदेचे उमेदवार होते अगदी ठाणे, कल्याण, बुलढाणा तिथे तिथे भरपूर पैसा, खोक्यांनी पैसा ओतलाय असं अशा बातम्या येतात, असे फोन येत आहेत की आमच्याकडे खूप पैसा खर्च झालाय वगैरे वगैरे. तेव्हा हा त्यांचा स्वतःचा विजय नसून ठाण्याबाहेर हा एकतर मोदींच्या मतांचा विजय आहे किंवा धनसंचयाचा, धनशक्तीचा विजय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे शिंदेनी उद्धव ठाकरेंवर मात केली आहे वगैरे हे साफ खोटं आहे. तुम्हाला जर वोट पर्सेंटेज बघायचं असेल महाराष्ट्राचं, आपण आत्ता आकडे बघितले, आता मी तुम्हाला वोट पर्सेंटेज सांगतो. वोट पर्सेंटेज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे वोट आहे ते भाजपचं आहे, 26.5%. महाविकास आघाडीने बेसावध असता कामा नये. 26.5% मत अजून मतटक्का वोट पर्सेंटेज हे अजून भाजपचं आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त वोट पर्सेंटेज असणारा हा पक्ष आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं पर्सेंटेज आहे, लक्षात घ्या, शिंदेचं नाही, उद्धव ठाकरेंचं 17.5. उद्धव ठाकरेंचा मतटक्काही वाढलेला आहे. काँग्रेसचा 17.4, शरद पवारांचा 8.4, त्यानंतर शिंदेचं 13.7, म्हणजे उद्धव ठाकरेंचं 17.5 आणि शिंदेचं 13.7. यामध्ये मोठ्या प्रमाणावर बीजेपीची म्हणजे मोदींची मतं आहेत आणि बीजेपी सगळ्यात जास्त 26.5. अजित पवारांचं मत पर्सेंटेज काय बोलण्यासारखी परिस्थिती आहे असं काय दिसत नाही आहे, त्यामुळे ते आपण बोलूयाच नको. पण मतटक्क्यामध्येही दिसतंय की उद्धव ठाकरेंचं 17.5 आहे आणि शिंदेचं 13.7 आहे. 4% उद्धव ठाकरे पुढे आहेत. सीटच्या आकड्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे पुढे आहेत. तेव्हा शिंदेनी उद्धव ठाकरेंवर मात केली ही अफवा का पसरवली जाते? काँग्रेसचं अभिनंदन करायला हवं. काँग्रेसचा विजय हा महाराष्ट्रातला यंदाचा विजय हा देदीप्यमान आहे हे म्हणायला हवं. आणि खूप काळाने काँग्रेसला एवढा मोठा विजय मिळालेला आहे, याबद्दल काँग्रेस नेत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे की असाच पक्ष चालवा म्हणून. आजपर्यंत काँग्रेस पक्षाची रया गेली होती, या निवडणुकीत ही रया परत आली आहे. काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, काँग्रेसची ताकद वाढेल अशी महाराष्ट्रामध्ये शक्यता आहे. पण काँग्रेसची ताकद वाढली तर ती कुणामुळे वाढली हेही लक्षात घ्यायला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या 4 जागा काय कमी झाल्या आणि काँग्रेस नेते स्वतःला बडे समजायला लागले. महाविकास आघाडीचं नेतृत्व आता काँग्रेस करेल वगैरे म्हणायला लागले, याला काही अर्थ नाही आहे. एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं, अत्यंत प्रभावीपणे केलं. आणि महाविकास आघाडी एकत्र राहायची असेल आणि जनमानसात टिकायची असेल तर महाविकास आघाडीचे नेते हे उद्धव ठाकरेच हवेत. महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं. काँग्रेसकडे कोणीही राज्यव्यापी नेता नव्हता. राहुल गांधींनी सर्व जबाबदारी उद्धव ठाकरेंवर सोपवली होती. मुंबईमध्ये 4 जागा उद्धव ठाकरेंना लढू द्या, 2 जागा काँग्रेस लढू दे असं राहुल गांधींनी निरोप पाठवला. त्यामुळे काँग्रेसचे मुंबईतले नेते शांत झाले, हे लक्षात घ्या. याचं कारण राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंवर विश्वास होता आणि आज 4 जागा मुंबईतल्या मिळवून उद्धव ठाकरेंनी तो विश्वास, त्या विश्वासाला बळकटी आणलेली आहे. अमोल कीर्तिकर निवडून आले असते तर मुंबईत 5-0 झालं असतं. मुंबईमध्ये भाजपच्या फक्त 2 जागा निवडून आलेल्या आहेत. अमोल कीर्तिकर आले असते तर 5-0 झालं असतं. मला मुंबईकरांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवरचं आपलं प्रेम व्यक्त केलं. जर 5-1 जागा भाजपची निवडून आली आहे, ती सुद्धा पियुष गोयल यांची, म्हणजे केवढा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे तुमच्या लक्षात येईल. मुंबईमध्ये रवींद्र वायकरची जागा निसट्टा विजय आहे, तेवढाच एक शिंदेचा विजय आहे. अन्यथा मुंबईमध्ये 4-2 जे झालेलं आहे, म्हणजे 1 जागा भाजपची, 1 शिंदेची, 4 जागा या उद्धव ठाकरेंच्या आहेत. तेव्हा प्रभाव उद्धव ठाकरेंचा आहे. आणि माझं म्हणणं आहे, आकड्यांच्या पलीकडे उद्धव ठाकरेंची जी कमाई आहे ती मोजायला पाहिजे. याचं कारण त्यांनी महाविकास आघाडीला ताकद दिली, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती होती, शरद पवारांबद्दल सहानुभूती होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक वक्तृत्वाने लोकांना जिंकून घेतलं. फक्त सहानुभूतीला चिकटून ते राहिले नाहीत, ते लोकांपर्यंत मुद्द्यांमधून पोचले. त्यांनी मोदींना थेट अंगावर घेतलं. मोदींनी त्यांना नकली शिवसेना म्हटलं, नकली बेटा म्हटलं, त्याला त्यांनी थेट उत्तर दिली, मागे पुढे पाहिलं नाही. मोदींनी शरद पवारांवर टीका केली, भटकती आत्मा म्हटलं. तेव्हा उद्धव ठाकरेंनीच शरद पवारांचा बचाव केला, हे लक्षात घ्या. असं आक्रमक नेतृत्व जेव्हा होतं तेव्हा कार्यकर्त्यांना सुद्धा प्रेरणा मिळते, हे आपण विसरता कामा नये. आज जे काँग्रेसचं यश आहे, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेसला ज्या 13 जागा मिळालेल्या आहेत त्यामध्ये
उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा आहे हे काँग्रेसचे नेतेही नाकारणार नाहीत. काँग्रेससाठी, राष्ट्रवादीसाठी उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी सभा घेतल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या 2-3 जागा कमी झाल्या तर काँग्रेसने एकदम फुशारून जायची गरज नाही. असं झालं तर भाजपचं फावेल हे लक्षात घ्या काँग्रेसवाल्यांनो. थोडासा संयम बाळगा. तुम्हाला जागा मिळाल्या आहेत, चांगली गोष्ट आहे. विदर्भ हा तुमचा बालेकिल्ला होता, तो तुम्ही परत मिळवलेला आहे. विदर्भामध्ये 7-7 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत, ही मोठीच गोष्ट आहे. त्याबद्दल तुमचं मी 10 वेळा अभिनंदन करेन, मी मगाशीही म्हटलं. परंतु विदर्भामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे नसते तर काँग्रेसला हे यश मिळालं असतं का? याचं उत्तर नाही असे. काँग्रेसला राज्यव्यापी नेतृत्व नसलं तरी काँग्रेसचे जे नेते आहेत वेगवेगळे, यांनी खूप चांगलं काम केलं, हे खरं आहे. कोल्हापुरात सतेज पाटील, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर किंवा विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीमध्ये खूप चांगलं काम केलं. सुनील केदारनी खूप चांगलं काम केलं. काँग्रेस नेत्यांनी स्वतःची ताकद परत मिळवली आणि ते मैदानात उतरले. पण प्रचाराच्या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा वाटा मोठा आहे, लक्षात घ्या. शरद पवारांविषयी गुडविल होतं, सहानुभूती होती, पण शरद पवार त्यांच्या आजारामुळे आक्रमक प्रचार काही करू शकत नाही. अनेकदा ते काय बोलतात हे लक्षात येत नाही. ती उणीव जी आहे ती उद्धव ठाकरेंनी भरून काढली. लक्षात घ्या, मी वारंवार हे सांगतोय, उद्धव ठाकरे महाविकासचे नेते होते म्हणून महाविकास आघाडी धारदार झाली. उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षांची नीट जुळवून घेतलं. एक सांगलीचा अपवाद सोडला तर सर्व पक्षांची त्यांनी नीट जुळवून घेतलं. आपली मतं काँग्रेसला ट्रान्सफर केली, म्हणूनच वर्षा गायकवाड निवडून आल्या. काँग्रेसची मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली कारण उद्धव ठाकरेंबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वास वाटत होता. म्हणून आता यश मिळाल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी काहीतरी कुठेतरी गॉसिप करू नये, अफवा सोडू नये. यामुळे महाविकास आघाडीतल्या एकतेला, एकजुटीला तडा जाईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. महाविकास आघाडीतले 3 पक्ष एकत्र राहिले, त्यांचा एकावर विश्वास होता, त्यांचं वोटचा ट्रान्सफर नीट झालं. याचं संपूर्ण श्रेय हे या घटक पक्षांच्या नेत्यांना जातं. पण त्याहीपेक्षा या महाविकास आघाडीचं नेतृत्व ठामपणे करणाऱ्या उद्धव ठाकरेंना सुद्धा जातं. उद्धव ठाकरेंवर झालेली एक टीका योग्य आहे की त्यांनी 21 जागा घ्यायला नको होत्या, थोड्याशा जागा त्यांनी कमी घेतल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यानंतर हातकणंगलेची जागा, म्हणजे सांगलीबद्दल मी आधीच बोललोय, सांगलीची जागा त्यांनी घ्यायला नको होती. हातकणंगलेची जागा त्यांनी आपल्या निशाणीचा आग्रह न धरता, कारण ही महत्त्वाची ऐतिहासिक निवडणूक होती, त्यांनी आपल्या निशाणीचा आग्रह न धरता जर ती राजू शेट्टींना दिली असती तर त्यांचं मोठं मनही दिसलं असतं आणि राजू शेट्टी निवडूनही आले असते. म्हणजे आज जर 32 जागा असतील किंवा 31 जागा असतील महाविकास आघाडीच्या, तर त्या एकाने वाढल्या असत्या, लक्षात घ्या. विशाल पाटील महाविकास आघाडीचेच आहेत, त्यामुळे 33 जागा झाल्या असत्या. भाजपच्या नाकाला अजून जोमलं असतं. म्हणूनच उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे विधानसभा निवडणुकीतही असायला हवं. उद्धव ठाकरेंनी आपला उत्साह टिकवला पाहिजे. उद्धव ठाकरे कोशातून बाहेर पडलेले आहेत, ते लोकांच्या संपर्कात आलेले आहेत, लोकांशी संवाद साधतायत. त्यांच्या भाषणाची शैली आता लोकांना आवडू लागलेली आहे. उद्धव ठाकरे बदलले आहेत असं लोक म्हणतात. एक नवी वोट बँक तयार झालेली आहे, ती उद्धव ठाकरेंमुळेच झालेली आहे. काही जण म्हणतात की दलित आणि मुसलमानांची मतं तर काँग्रेसला याआधी मिळत होती. माझा प्रश्न असा आहे, जर दलित आणि मुसलमानांची मतं काँग्रेसला याआधी मिळत होती तर काँग्रेसला यश का मिळत नव्हतं हे शोधा. निवडणुकीतनं सगळे फॅक्टर जमून यावे लागतात. प्रचार, नेतृत्व, वोट शेअर, वोट बँकेचा वापर कसा झाला आहे, त्याचा प्रभाव कसा पडला आहे, कोणत्या समाजातल्या कोणत्या घटकाने कोणत्या पक्षाला मत दिलं आहे, हे सगळं जुळून यावं लागतं. यावेळेला महाविकास आघाडीच्या बाबतीत ते सगळं जुळून आलं. म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंची सहानुभूती किंवा शरद पवारांची सहानुभूती यावर महाविकास आघाडी लढली नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचा त्यांना फायदा झाला. मराठवाड्यात भाजप पूर्णपणे नेस्तनाबूत झाला. याचं कारण मराठा आंदोलन आहे. मला तर वाटतं आत्तासुद्धा जरांगे पाटलांना जाऊन भेटलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. दिंडोरीमध्ये कांद्याचे जे शेतकरी होते, कांदा प्रश्नावर लढणारे, त्यांचा फायदा झाला. नागरी समाज, सिव्हिल सोसायटीतल्या अनेक लोकांनी महाविकास आघाडीसाठी काम केलं, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत. माझं तर म्हणणं आहे, आता ताबडतोबीने फडणवीसांनी नाटक सुरू केलेलं आहे, रडारड सुरू केलेली आहे. भाजप हा लबाड पक्ष आहे, ते आता रणनीती ठरवतील, आणखीन फूट पाडायचा प्रयत्न करतील महाविकास आघाडीमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची कमाई किंवा महाविकास आघाडीची कमाई ही जागांच्या पलीकडे जाऊन तपासली पाहिजे. काही अफवा उठवायचा प्रयत्न करतील. जेव्हा मगाशी मी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 5 खासदार होते, आता ते 9 झालेले आहेत. शिंदेकडे 13 खासदार होते, ते अर्ध्यानी कमी झालेले आहेत, ते 7 झालेले आहेत. हे लक्षात ठेवा आणि भाजपच्या प्रचाराला बळी पडू नका. माझं उद्धव ठाकरेंना एक सांगणं आहे की थोडासा आग्रह कमी करा, थोडीशी अजून ॲडजस्टिंग नेचर दाखवा. याचं कारण असं आहे की
उद्धव ठाकरेंनी 4 जागा कमी घेतल्या असत्या, 3 जागा कमी घेतल्या असत्या तरी त्यांच्या निवडून आल्याच असत्या, काही फरक पडत नव्हता. विधानसभेच्या वेळेला अधिक फ्लेक्सिबिलिटी दाखवली, अधिक लवचिकता दाखवली तर काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं रसायन अधिक चांगल्या पद्धतीने जमून येईल. शरद पवारांनी आपल्या भागात उत्तम काम केलं, त्यांनी बुद्धिबळाचा डाव टाकला, तो जिंकला. उद्धव ठाकरेंनी मैदानातली लढाई लढली, ती जिंकली. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता झोकून काम करत राहिला आणि मी ज्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी नेतृत्व दिलं स्थानिक पातळीवर. ही सगळं मिळून हा विजय आहे, तिन्ही पक्षातले गुण मिळून हा विजय आहे. तेव्हा कृपया माझी अशी कळकळीची विनंती आहे की महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष करेल, इतर लोक करतील, पत्रकारही करतील, कारण अजून भारतीय जनता पक्षाकडून पाकिट घेणारे पत्रकार खूप आहेत, तशा हेडलाईन सुद्धा येतील, लक्षात घ्या. आणि उद्यापासून वाचायला सुरुवात केला की उद्धव ठाकरेंपेक्षा शिंदे वरचढ, असं काही नाहीये. उद्धव ठाकरेंच्या जागा थोड्या कमी आल्या असल्या तरी उद्धव ठाकरेंची कमाई खूप मोठी आहे, व्यापक आहे. ते महाविकास आघाडीचे नंबर 1 चे नेते आहेत, नेते राहणार आहेत. पूर्वीच्या काळात ते जरी शिवसेनेचे नेते असले तरी भाजपने शिवसेनेला, अविभक्त शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली होती, हे विसरू नका. भाजपने उद्धव ठाकरेंना कधीही आपल्या युतीतला सर्वात वरिष्ठ नेता मानलं नाही, ते महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंना मानलं आणि राहुल गांधींनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास टाकला. मित्र, म्हणून हे सगळं मी केलं. भाजपचं कारस्थान यशस्वी होऊ नये, महाविकास आघाडीत फूट पडू नये आणि विधानसभेला सुद्धा या लबाड कोल्ह्यांचा पराभव व्हावा म्हणून हे मी तुम्हाला सांगत राहणार आहे, विधानसभा होईपर्यंत सांगत राहणार आहे. आणि हे सत्य आहे. हल्ली काय झालंय, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करून निवडणुका जिंकायच्या, लोकांना काहीतरी भ्रमात टाकायचं, असे धंदे होतात. हे धंदे आता बंद व्हायला हवेत म्हणून मी हे बोलतोय. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या कामगिरीला सलाम, शरद पवारांच्या कामगिरीला सलाम, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी जी असामान्य अशी कामगिरी केली त्याला सुद्धा सलाम. मतदारांना लक्षात राहा, रात्र वैऱ्याची आहे आणि हा वैरी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत, तेव्हा सावध राहा.